सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बदामीतील सुंदर आणि प्रेक्षणीय अशी पर्यटन स्थळे दाखवणार आहे, तेही अगदी कमी वेळेमध्ये. मित्रांनो, बदामीमध्ये तुम्हाला अनेक अशी भारतीय स्थापत्यकलेची सुंदर मंदिरं पाहायला मिळतात. त्यामध्ये ऐहोळे येथील भारतीय मंदिर खूप सुंदर आहे आणि हे जे मंदिर आहे ते भारतीय मंदिर स्थापत्यकलेचं पाळणाघर म्हणून ओळखलं जातं, कारण येथे अनेक प्राचीन मंदिरं आहेत. हे जे ठिकाण आहे ते बागलकोट जिल्ह्यात आहे आणि युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. मी इथं असंही ऐकलं की इथली स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. इथं आपण कचरा करू शकत नाही. आलं म्हटलं नाही पण आपलं पण यानंतरचं बदामीतील दुसरं मंदिर म्हणजे पट्टडकल हे मंदिर. हे चालुक्य राज्याची राजधानी असलेलं ठिकाण आहे आणि याला सुद्धा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. हे जे मंदिर आहे ते विविध शैलीतील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये रामायण महाभारतातील अनेक प्रसंगसुद्धा कोरलेले आहेत. 14व्या ते 12व्या शतकात ही मंदिरं बांधलेली आहेत आणि इथं बदामीमध्ये 100पेक्षा जास्त मंदिरं तुम्हाला बघायला मिळतात. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माची ही मंदिरं बघायला खूपच मनमोहक अशी वाटतात. त्यानंतरचं भूतनाथ मंदिर, त्याचबरोबर बदामीतील भूतनाथ मंदिर, हे मंदिरही तुम्ही अवश्य बघा आणि हे मंदिरसुद्धा नागरी वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे आणि येथील शिल्पकला त्याचबरोबर येथील परिसर आपल्याला पुन्हा पुन्हा बघावा असा वाटतो. तुम्ही तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघितला तो आमच्या ट्रिपमधील 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ होता. ही जी 3 दिवसाची आमची सहल होती त्याचे सलग व्हिडिओज मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर पहिल्या दिवशी विजापूरचा गोलघुमट, शिवगिरी टेम्पल आणि तुंगभद्रा डॅम. दुसऱ्या दिवशी हम्पीतील सर्व प्राचीन मंदिरं आणि तेथील स्थापत्यकला. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी बदामीतील प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं. अशा प्रकारची सहल तुम्हीही करू शकता आणि 3 दिवसामध्ये पर्यटनाचा पुरेपूर तुम्ही आनंद घेऊ शकता. धन्यवाद.